नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला शिवण क्लास करणार असाल तर काय 10 टिप्स लक्षात ठेवायच्या या सांगणार आहे. तर यातली पहिली टिप अशी आहे, 1 महिना आधी तुम्ही शिलाई मशीन विकत घ्या. कारण त्यामुळे तुम्हाला मशीन चालवायचा सराव होईल. आणि माझं तर असं सजेशन आहे, की तुम्ही ही शक्यतो जुनी मशीन सुरुवातीला विकत घ्या. त्यामुळे काय होईल, की तुम्हाला जरी काही प्रॉब्लेम आला, तरी जुनी मशीन असल्यामुळे त्याचा काही फारसा मानसिक त्रास तुम्हाला होणार नाही. म्हणजे काही तुटलं, फुटलं तर त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. त्यामुळे शक्यतो जुनी मशीन विकत घ्या आणि तुमच्या घरातले जे जुने कपडे असतील, त्या कपड्यांवर आधी टिपा मारायचा सराव करा. आडव्या टिपा, उभ्या टिपा, गोल टिपा यामुळे तुम्हाला मशीन चालवायचा सराव होईल. आणि दुसरी टिप अशी आहे, की आपल्या घरात जे जुने कपडे असतात त्याचे चौकोन किंवा गोलाकार आखून कापायचा सराव करा. म्हणजे ब्लाऊजचे किंवा ड्रेसचे गळे आखून कापण्याचा तुम्हाला थोडासा सराव होईल. आता चौथी टीप अशी, ते तुटके जे कपडे असतात त्यातला एक असा कपडा घ्यायचा आणि एक छोटी पट्टी कापून घ्यायची आणि ती पट्टी त्या मोठ्या कपड्याला जोडून त्याला दाबटीप द्यायचा सराव करायचा. त्याचप्रमाणे गोठ लावायचा पण सराव करायचा. स्वतःची अंगावरून मापं कशी घ्यायची किंवा समोरच्याची अंगावरून मापं कशी घ्यायची याचा सराव करण्यासाठी स्वतःची मापं घ्या. तुमच्या घरात जे कोणी लोक आहेत त्यांची अंगावरून मापं घ्यायचा सराव करा. किंवा ब्लाऊज आणि ड्रेस जे आपले जुने आहेत त्याची मापं कशी घ्यायची याचाही सराव करा. आणि यासाठी युट्यूबवर उपलब्ध असलेले वेगवेगळे व्हिडिओज तुम्ही बघत राहा. ही टीप अशी आहे, की एखादा टाकाऊ पेपर घ्यायचा, आपला न्यूजपेपर घेतला तरी चालतो आणि तो गोलाकार आखायचा सराव करा. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आमहोल आखता, तर आता इथे मी फ्रेंच कर्वचा वापर केलेला आहे, तर फ्रेंच कर्वचा वापर सुद्धा करून तुम्ही आमहोल आखू शकता. पण ते फ्रेंच कर्व ठेवायचं कसं हे सुद्धा शिकलं गेलं पाहिजे. म्हणून शक्यतो काय करायचं, की हातानेच आखायचा प्रयत्न करायचा. आणि आता 7वी टीप अशी आहे, तुमच्या घरात भरपूर असे टाकाऊ ड्रेस, सलवार वगैरे असतील तर ते घ्यायचे, त्याच्या पिशव्या शिवून बघायच्या. चौकोनी शिवा, त्रिकोणी शिवा, गोल शिवा, तुम्हाला जशा आकारात शिवायच्या तशा शिवा. की याच्यात जर तुमचा हात बसला ना, तर तुमचा एक स्वतःचा व्यवसाय उभा राहू शकतो. तो छोटा का असेना, त्यातनं तुम्हाला थोडंफार अर्थार्जन सुद्धा होऊ शकतं. आता 8वी टीप अशी आहे, की शिवलेल्या कपड्यांना हातशिलाई करायचा सराव करा. म्हणजे हेमिंग करा, हुकलूक करा, हे सगळं तुम्ही शिकून घ्या. त्यामुळे काय होईल, जेव्हा तुम्ही क्लास जॉईन कराल आणि तेव्हा तुम्ही स्वतःचे कपडे शिवाल, तर ते कपडे शिवल्यानंतर त्याला तुम्हाला हुकलूक करणं किंवा हेमिंग करणं याच्यासाठी जास्त वेळ जाणार नाही. आता 9वी टीप अशी आहे, काय करायचं, आपण जी शिलाई मशीन घेतो त्या शिलाई मशीनची संपूर्ण माहिती घ्या. म्हणजे त्याचे आतले पार्ट्स कसे काम करतात, ते कसे साफ करायचे, हे सगळं शिकून घ्या. तर प्रत्येक वेळेला तुम्हाला टेक्निशियनला बोलवायची गरज पडणार नाही. कारण टेक्निशियन आपले यायचे जायचे पेट्रोलचे सगळे पैसे लावतो. ही सगळी पूर्वतयारी करून जर तुम्ही क्लास जॉईन केला तर तुम्ही खूप सक्सेसफुल होऊ शकता. म्हणजे तुम्ही हे शिवण जर अगदी मनापासून शिकलात तर शिवण कामासारखा दुसरा व्यवसाय नाही. माहिती सांगितलेल्या या 10 टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.